आढावा। मुख्यमंत्री फडणवीसांविषयी जरांगेंनी पुन्हा पातळी सोडून टीका केली। मुंबईत मराठ्यांना पाऊल ठेवू दिलं नसतं तर वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धुवून काढलं असतं असं जरांगे पाटील म्हणाले। केवळ फडणवीसांना घेरण्यासाठी मुंबईत आंदोलन केलं असा दावा करणाऱ्या राऊतांना उत्तर देताना जरांगेंनी हे अनुद्गार काढले। मराठा अभ्यासक जी आर बाबत आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं फडणवीसला ते धुतलं असतं ते जाऊन वर्षा बांगल्यावर असा होतो। मराठा अभ्यासक जी आर बाबत संभ्रम निर्माण करतात असा हल्लाबोल जरांगेंनी केला। आंदोलनात अभ्यासक येत नाहीत, चर्चेला बोलवल्यावर बैठकांनाही येत नाहीत, हे अभ्यासक केवळ टीव्हीत दिसतात असा हल्लाबोल त्यांनी केला। मात्र मराठा समाज संभ्रमित होणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जे आर बद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठे झोपले होते? हे आधी काय येत नाही, मला बोलायचे नव्हते, हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते, मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ। पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही। मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं। आंदोलनाच्या माध्यमातून काही जण क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले। विरोधी पक्षातील नेत्यांवरून त्यांनी ही टोलेबाजी केली। परवा पण 4-5 दिवस हे मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय, हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही केला। टीव्हीच्या समोर जायचे, चॅनलवाले तयारच असतात, तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, हे लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय। आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं, आता सगळी सध्या गपगार पडलेले आहेत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही जणांचा दंगली घडवण्याचा डाव होता असा दावा माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी केला। दंगलीसाठी रसद पुरवणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शहाजीबापूंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मवियाच्या काही नेत्यांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शहाजीबापू पाटलांनी केला। दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचं प्रयत्न अतिशय वेगात केले। सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते ते शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी। मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं। मुंबईत आंदोलन करताना मार्गदर्शक सूचना काढली पाहिजे अशी मागणी त्यांनी पत्रातून केली। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, आंदोलनामुळे ती थांबली नाही पाहिजे असंही देवरांनी म्हटलंय। मराठा आंदोलनानंतर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं। मराठी माणसाला मुंबईत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, ही मुंबई मराठी माणसाची आहे, तुमच्या पोटात का दुखतंय असा सवाल संजय राऊतांनी विचारला। मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू नाही तर हायदोस घालू, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही। आझाद मैदानात आम्ही जाऊ, आम्ही पेड रोडलाही जाऊ। खरं म्हणजे या आंदोलकांनी पेड रोडला आंदोलन करायला पाहिजे। मुंबईतील आमचं आंदोलन शांततेत झालं, जात विखारी आहे, मात्र असं होणं नाही असं उत्तर मनोज जरांगेंनी मिलिंद देवरांना दिलं। देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भुमरेंनी ही भेट घेतल्याचं समजतंय। मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही रुग्णालयात मनोज जरांगेंची भेट घेतली आणि तब्येतीचीही विचारपूस केली। मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मनोज जरांगेंची भेट घेतली। रुग्णालयात जाऊन जरांगेंच्या तब्येतीची शिरसाट यांनी विचारपूस केली। जरांगेंनी आराम करावा असा सल्ला शिरसाट यांनी दिला आहे।
ओबीसी लढ्यासाठी छगन भुजबळांची समता परिषद राज्यभर मैदानात उतरणारे, मराठ्यांना आरक्षण द्या मात्र ओबीसींच्या ताटातलं काढून नको अशी भूमिका भुजबळांनी घेतली. त्यामुळे भुजबळ आणि समता परिषद आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. याचा शब्दाचा अर्थ काय होतो आणि पुढे होणारी जी प्रचलित पद्धती आहे ती कशी असणार आहे याबाबत अभ्यास करून नंतर पुढचं धोरण ठरवलं जाईल अशी एकंदरीत भूमिका आज मी तिला तरी आदरणीय भुजबळ साहेबांची राहिलेली आहे. आणि साहजिकच भुजबळ साहेब हे सर्व आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत. ती जी भूमिका घेतील त्या भूमिकेला अनुसरून सर्व ओबीसी नेते किंवा कार्यकर्ते आम्ही सर्व कारवाई करू. दरम्यान छगन भुजबळांवर जर अन्याय झाला असं वाटत असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली. ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय, म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही. स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपला पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा गायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी. जीआरची प्रत मंत्रिमंडळात मंत्र्यांना दाखवत नसतील तर छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि ओबीसींचं नेतृत्व करावं. देशातील ओबीसी घटक भुजबळांमुळे सोबत असेल असा खोचक टोला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी लगावला. तुम्हाला त्याचा निर्णय काय होणार आहे GR दाखवले जात नाही, तुम्हाला फाईल दाखवल्या जात नाही. तर त्या मंत्रिमंडळामध्ये राहून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी घटकांचं नुकसान करू नका. तुम्ही असा काही त्याग करा जसं जरंगा त्याग करतो त्याप्रमाणे तुम्ही त्याग करा आणि या महाराष्ट्राच्या ओबीसींना न्याय द्या अशी माझी विनंती. भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय, तर ओबीसींवर अन्याय होणार नाही असंही आश्वासन फडणवीसांनी दिलं. मराठा आरक्षणाचा GR काढल्यानंतर भुजबळांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली, तसंच सरकारच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची समजूत घालणार असल्याचं म्हटलं आहे. छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही GR आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही. हा सरसकट GR नाही, हा पुराव्याचाच GR आहे. भटक्या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश व्हावा यासाठी 10 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याची घोषणा लक्ष्मण मानेंनी केली. भटक्या विमुक्त जमाती महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहेत, मात्र ओबीसीमध्ये वंजारी आणि धनगर या 2 मोठ्या जातींचा समावेश करण्यात आल्यानं भटक्या विमुक्तांवर अन्याय होत असल्याचं मनोज मानेंचं म्हणणं आहे. मराठा समाजाला तुम्ही न्याय दिलात, त्याच हैदराबादच्या गॅजेटियरचा उपयोग करून तुम्ही आम्हाला न्याय द्या ना. आम्ही तर अधिकृतपणे देत आहोत, म्हणजे आम्हाला काही खोटं नाटक करायचा विषयच नाही. आम्ही अधिकृतपणे त्याच्यामध्ये आहोत, त्या लिस्टमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारनं हा GR काढावा आणि आम्हाला 42 जमाती ज्या आमच्या ज्या आहेत त्या 42 जमातींना त्यांनी आदिवासींमध्ये घालावं. एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं होतं, तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या 6 दिवसांपासून साखळी उपोषण करण्यात आलं. आज मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. ओबीसी समाजाच्या 14 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारनं मान्य केल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली. यानंतर बबनराव तायवाडे यांनी अखेर उपोषण मागे घेतलं. साखळी उपोषणस्थळी येऊन सरकारनं जी भूमिका मांडली त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मराठा समाजासाठी जो शासन आदेश काढला त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही अशी प्रतिक्रिया बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये. मागच्या दाराने जात प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. नक्कीच समाजाला फायदा होणार आहे. बाकी ज्या काही मागण्या आम्ही सर्व मांडल्या त्या सर्वच पदांनी मान्य केलेल्या आहेत. हे मिळालं, बिलकुल मिळालं. आपण सर्व साक्षीदार आहात त्याचे.
पुण्यात मराठा आरक्षणाच्या GR विरोधात ओबीसी संघटनांनी महाघंटानाद आंदोलन केलं. यावेळी ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती आणि समता परिषद आंदोलनात सहभागी झाले. सरकारनं काढलेल्या GR तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी ओबीसी संघटनांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतोय. सोलापूरच्या पोलीस उप अधीक्षक अंजली कृष्णा यांना झापत असल्याचा हा व्हिडिओ आहे. बेकायदा मुरुम उपोषणाऱ्यांवर कारवाई करताना काही गुंड तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांवर धावून गेले. हातात लाठ्या काठ्या घेऊन त्यांनी कारवाई थांबवली. इतकंच नाही तर अजित पवारांना फोन करून त्यांनी हा प्रकार सांगितला. अजित पवारांनी या गुंडांना झापण्याऐवजी पोलीस उप अधीक्षक अंजली कृष्णा यांनाच कारवाई आत्ताच्या आत्ता थांबवा, नाहीतर तुमच्यावर ऍक्शन घेऊ म्हणून धमकी दिली. कार्यकर्त्याच्या फोनऐवजी माझ्या व्यक्तिगत फोनवर फोन करा म्हणून सांगितल्यावर अजित पवारांना प्रचंड राग आला. त्यांनी नंबर घेऊन कृष्णा यांना व्हिडिओ कॉल सुद्धा केला. तहसीलदारांना सांगा माझा आदेश आहे असं अजित पवारांनी धमकावलं. माढा तालुक्यातल्या कुरडू गावची ही 3 दिवसांपूर्वीची घटना आहे. अंजली कृष्णा यांनी दिलेल्या वागणुकीमुळे अधिकारी वर्गातून आता नाराजी व्यक्त केली जात असून अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी होतीये. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही. मैं डिप्टी चीफ मिनिस्टर. सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ. कार्रवाई कर रही थी. अजित पवारांचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी स्पष्टीकरण दिलं. माढा तालुक्यातील एका गावात तहसीलदार करत असलेल्या कारवाईचा शेतकरी विरोध करत होते. अजित पवार यांनी व्हिडिओ कॉल करून DYSP अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. तसंच सदर आदेशाबाबत तहसीलदार यांना सांगावं असं सूचित केलं. DYSP दर्जाचे अधिकारी जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखत नसेल तर हे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली. DYSP अंजली कृष्णा यांना फोन करून उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी सूचित केलं की आपण ती कारवाई थांबवावी आणि तशा प्रकारची माहिती तहसीलदारांना द्यावी की माझा फोन आला होता. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तुम्ही कोणासाठी काम करत आहात, जनतेसाठी की खासगी व्यक्तीसाठी, असा सवाल करत ओमराजेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. नाही करत. काय विचारलं नाही. कुणाची चौकशी करायला लागलो नाही. ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी मी जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती. त्यामुळं लाज वाटते का मला आणून दाखवायला? मला आणून दाखवायला लाज वाटते का? नाही. मग तुमच्या गावात राज्य आहे का? तुम्हाला वाटत तुम्ही करणार? तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? खासगी माणसाचे आहेत. मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? मुंबईच्या लगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत इथे धर्मावर आधारित टाउनशिप उभी राहत असल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली. हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या नावानं ही टाउनशिप उभारण्यात येते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं आता राज्य सरकारकडे या संदर्भात अहवाल मागवला. धार्मिक आधारावर विभाजन आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी स्वतंत्र टाउनशिप उभारली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. सुरक्षा आणि सामाजिक हिताचं कारण देत या टाउनशिपला विरोध करण्यात आला होता. सोसाइटी में अपनी फैमिली के लिए प्रिंसिपल्स कॉम्प्रोमाइज करने पड़े तो क्या वो सही है? सुकून एम्पायर में रीडिस्कवर करें ऑथेंटिक कम्युनिटी लिविंग, लाइक माइंडेड फैमिलीज जो सेम वैल्यूज शेयर करती हैं. किड्स बिल्कुल हलाल एनवायरनमेंट में सेफली ग्रो कर रहे हैं. एल्डर्स को रिस्पेक्ट और केयर मिलता है नेचुरली. प्रेयर स्पेसेस और कम्युनिटी गैदरिंग.
उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी त्यांची भेट झाली. जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चाही झाली, मात्र त्यांच्या भेटीचं कारण समजू शकलं नाही. ऍपल कंपनीचं देशातलं चौथं स्टोअर आजपासून पुण्यात सुरू झालं. खरं तर अनेक दिवसांपासून ऍपल स्टोअरच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या ऍपल स्टोअर बाहेर पुणेकरांनी मोठी गर्दी केली. याआधी मुंबईत, दिल्लीत आणि बंगळुरूमध्ये ऍपल स्टोअर सुरू करण्यात आलं. त्यानंतर आता पुण्यात हे चौथं ऍपल स्टोअर सुरू झालंय. या स्टोअरमध्ये ऍपलची नवनवीन प्रोडक्ट्स एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध होतील. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ईदच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला. आता 5 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली. अनंत चतुर्दशीनिमित्त मुस्लिम बांधवांनी ही मागणी केली होती. मुंबई वगळता इतर जिल्ह्यात मात्र 5 सप्टेंबरला ईदची सुट्टी कायम असेल. देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदरापर्यंत पोहोचणं आता अधिक जलद आणि सोपं होणार आहे. वाढवण ते तवा दरम्यान 2575 कोटींच्या खर्चानं 32 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ 1.5 तासांवरून केवळ 30 मिनिटात येणार आहे. NHAIनं या महामार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून 2.5 वर्षात कामं पूर्ण होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या सोबन महातू या आरोपीनं पोलिसांवर हल्ला केला. पनवेलमधून ही घटना समोर येते. इमारतीत घुसून बळजबरी खोली बळकावण्याचा प्रयत्न आरोपीनं केला होता. यावेळी पोलिसांनी त्याला रोखलं असता आरोपीनं पोलिसांवर चाकू आणि कुऱ्हाडीनं हल्ला केला. या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर कळंबोलीच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली आहे.